सकाळच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे का हे अजून पण शोध सांगा ना जरा. त्याच्यानंतर अजून वेळ आहे, सगळ्यांनी हे होऊ दे, मग बोलूया. कोणाला काही प्रश्न असतील ते विचारा. सर एक पेशंट आहे, हम्म. 32 वय आहे पेशंटचं, मेल 32. पेशंट आहे. हम्म. 32 आणि पेशंटला आहे ना म्हणजे चालताना बॅलन्स होत नाही आणि पायात जीव नसल्यासारखं वाटतं, पाय जड होतात, रात्री पायांची आग होते आणि पूर्ण कटिशूल आहे त्याला आणि चालताना त्याला सपोर्ट लागतो. 32 हे त्याला वर्षाचा. 32 वर्षाचा, 32 इयर्स. हम्म. पेशंटचं हिस्ट्री आहे की पूर्वी त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, पण ते म्हणतात की त्यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट पण नाही झाला. ॲक्सिडेंट नंतर ही लक्षणं नव्हती, म्हणजे त्याच्यानंतर 2-3 वर्षानंतर ही लक्षणं चालू झाली पेशंटची. हम्म. आणि एकदा त्यांना फिट्सची हिस्ट्री आहे. त्यांनी चायनीज खाल्लं होतं त्या काळात, 2-3 महिने चायनीज, रात्री जागरण, बाहेरचं जंक फूड खूप खाण्यात आलं होतं. तर एकदाच फिट्सची हिस्ट्री आहे त्यांची. 32 आहे ना आणि म्हटलं? 32 सर. आणि त्यांचे हेतू जर काढले ना, तर ते मग तेव्हा त्या 2-3 महिन्याच्या काळात चायनीज वगैरे वगैरे खाण्यात आलं होतं त्यांचं. आणि त्यांना आहे ना गोड खूप आवडतं. म्हणजे गोड असेल तर ते भरपूर खातात आणि साखर खाण्याची सवय आहे त्यांना. आणि फरसाण किंवा चिप्स हे खाण्याची सवय आणि विरुद्धांनामध्ये त्यांना दूध भात आणि दूध चपाती लागते नाही का खाण्यासाठी. मीठ घातलेलं असतं ते. नॉन-व्हेज खातात ते आणि उन्हाळ्यामध्ये फ्रीजचं पाणी पिण्यात येतं. तर त्यांनी खूप वर्ष म्हणजे ट्रीटमेंट घेतली ॲलोपॅथीची. त्याच्यामध्ये एम-आर-आय केला तर त्याच्यामध्ये डॉक्टरांचं म्हणणं आहे की ह्या आजाराचं काही म्हणजे कॉज सापडत नाहीये. तर मी त्यांचे एम-आर-आयचे रिपोर्ट बघितले तर त्याच्यामध्ये लंबर लॉर्डोसिस आलेलं आहे आणि लंबर स्टेनोसिस आलेलं आहे. आणि आता ह्या 2-3 वर्षापासून पेशंट सांगतो की माझा पाय तिरका पडतो चालताना आणि ते चालताना तिरके चालतात. मी त्यांचा व्हिडिओ पण काढलाय सर, तुम्हाला पाठवेन. तर ह्याच्यामध्ये काय विचार करायचा? आणि त्यांना आहे ना आता 2-3 महिन्यांपासून टेन्शन आहे, तर ते अल्कोहोल पण घेतायत सध्या. हेतू खूप तयार झालेले आहेत है ना. हेतू हो. वाताचे आहेत, संतर्पणजन्य हेतू आहेत, रक्तदृष्टीचे हेतू आहेत है ना. मनोवत स्वतःच दुष्ट करणारे परमेश्वरांसारखे हेतू आहेत, है की नाही. हो. त्यामुळे सगळेच हेतू आहेत. आता एवढे सगळे हेतू असताना मग करायचं काय? तर पहिली गोष्ट सगळं त्याची दिनचर्या सगळी बदलायची. हॅलो. हां. त्यांची सगळी दिनचर्या म्हणजे हे जे काही खाणं-पिणं जे काय आहे, ती व्यवस्थित टायमा टू टायमाला खाणं, आयुर्वेदिक दिनचर्या जी आहे, ती सगळी बदलायची. हो. आता लक्षणामध्ये सॉर्ट करायचं की वाताची लक्षणं किती आहेत आणि कोणकोणती आहेत. सगळी ओके. शक्तिहानी हे जे लक्षण आहे ते वाताचं आहे, है ना. हो, हो. बरोबर आहे की नाही. तर स्वेदाधिक्य आहे का? क्षुधा कशी आहे हे विचारा. स्वेदाधिक्य नसेल, त्वचा रुक्ष असेल तर चिकित्सा जरा डिटेलिंग ह्या गोष्टी डिटेलिंग विचारा. तर मग आपल्याला काय द्यायचं ते ठरेल. केवळ वात जर निदान झालं आपलं की आघातामुळे वात प्रकोप झाला आणि ह्या ज्या काय कारण आहेत ती त्याला कॉन्ट्रीब्युट झाली, असं जर आपलं हे असेल केवळ वात, म्हणजे स्वेदाधिक्य नसेल, मूत्रामध्ये दाह नसेल, आम्लपित्ताची काही हिस्ट्री हे नसेल, असं काही नसेल, किंवा फिट जी येते ती सस्वेद भ्रम अशी मूर्छा नसेल, तर असं ते सगळं डिटेल विचारा आणि त्यानुसार पित्तानुबंध आहे का नाही आहे, कफानुबंध आहे का, हे सगळं कळतंय. आणि त्यानुसार मग चिकित्सा करताना जर केवळ वात असेल तर त्याला जी बस्ती देऊ शकता का तुम्ही? हो, देऊ शकते सर. मग काय बेस्ट आहे. मग मुस्तादी आपण बस्ती अशी द्या, कारण आघाताची हिस्ट्री आहे लक्षात, आणि ओके. मध्ये तिक्तक्षीर बस्ती द्या. हे जर दिलं तर मग ओके. काय पोटातून घ्यायची ट्रीटमेंटची काही गरज नाही. ओके सर. कमरेला, पायाला, लावायला बिवायला सहचर तेल वापरा. आणि पोटातून जर औषध द्यायची झाली तर केवळ पित्तानुबंध काही नसेल तर निर्गुंडी, दशमूळ, विदारी, बला अशी औषधं त्याला चालू करा. ओके सर. ओके सर. ठीक आहे. हो. घृत म्हणजे घृत घेतो का तो बघा. भारक्षय पण झालेला असेल, म्हणजे पायाची ताकद पण गेली आहे आणि पायाची जी साईज जी आहे म्हणजे मांस जो आहे तो मांसशोष पण आहे, असं जर असेल तर राजक्षममधली जी घृत आहेत किंवा घृत जी आहे जीवनीय घृत कोई, तर ती घृत जी आहेत ती चालू करा. सर पेशंटचं भारक्षय नाहीये पण. मग ठीक आहे. मग हे जे सांगितले त्या पद्धतीने चिकित्सा करा, निर्गुंडी ही सगळी. ओके सर. ओके. चालेल, चालेल. केवळ वात असेल तर भारक्षय पण होणार, मांसशोष पण दिसणार हळूहळू, आलं लक्षात. ओके. आणि तसं काही दिसत नाही तर मग अवरोधजन्यच आहे की नाही. मग तसं असेल तर मग निर्गुंडी, देवदार, दशमूळ अशी पोटातून औषध द्या, तिक्तक्षीर बस्ती हे चालू करा.
ती अस्थिधातूसाठी चांगली आहे है की नाही. आणि मुस्तादी आपण चालू करा. असं केलं अल्टरनेट सगळं तर सगळं व्यवस्थित होईल. ओके, चालेल. 2-3 तिक्त शिरबस्ते द्यायची, मध्ये एखादी मुस्तादी आपण द्यायची. तो जरा जाणवायला लागलं ते एक निरू द्यायचा, परत तिक्त शिरबस्त्या द्यायच्या, असं करायचं. ओके. होईल सॉल्व्ह. चालेल. थँक्यू सर. काही हे असलं केसेस तरी विचारताना हे सगळं झालं, विचारून झालं, परत ज्वरापासूनची जी लक्षणं आहेत तिथून सुरुवात करायची. म्हणजे क्षुधा आहे का, स्वेदाधिक्य आहे का, स्वेदावरोध आहे का, मल काय आहे, मूत्र काय आहे, आम्लपित्त आहे का, पोटात गॅस पकडतो का, अधवान आहे का, आटोप आहे का, हा जो सगळा प्रोटोकॉलचा जो विषय आहे सगळ्या पेशंटला विचारायचा भले त्यांची बाकीची लक्षणं किती का असेल. आणि मग त्याच्यानुसार आपल्याला दोषाचं बल किती आहे हे कळतं. दोषाचं बल हे कळाल्यावर आपल्याला त्या पद्धतीचे हेतू तसेच घडलेत का हे कळतं. आणि तसेच घडलेत हेतू, तसंच दोषांचं बल आहे असं बघितल्यावर आपण ज्यावेळी उपशा अनुपशा विचारतो की बुवा गरम पाण्याने आंघोळ केली की बरं वाटतं का, एका जागी बसल्यावर बरं वाटतं का, आहे की नाही. असं सगळे अनुपशा उपशा विचारल्यानंतर आपल्याला नंतर गुणांची पण माहिती कळते, कुठल्या गुणाने व्याधी हे होतोय, आहे की नाही. आणि मग द्रव्य सिलेक्शनच्या वेळी फार इझी होऊन जाते काम. ओके सर, थँक्यू. हो हो. हॅलो सर. हम्म. सर फिमेल पेशंट आहे 25 वर्षांची. सर 38 ते 40च वजन आहे. वजन थोडं कमी आहे सर. सर तसं ती TSH वाढली सर 12.8 होता म्हणून ती माझ्याकडे आली होती. पण सर थायरॉइडचे लक्षणं मला काही जाणवले नव्हते. बाकीच लक्षणांमध्ये सर साममल प्रवृत्ती होती. 3 ते 4 वेळा तिला ग्रहणीसारखे लक्षण होते. उदरशूल होतं, मन्याशूल होतं, भूक लागत नव्हती. रसक्षाचे थोडी काही लक्षणं होती सर. गळ्यामध्ये आग होणं, उलटीसारखं वाटणं, गळ्यामध्ये आग होणं, उलटीसारखं वाटणं, असं काही अरुची असे सर काही लक्षणं होते. बाकी सर हेतूंमध्ये सर बाकी सकाळी ते अर्धा ग्लास दूध घ्यायची, प्रोटीन पावडर टाकलेली. बाकी सर थोडं अदामादात दही, लोणचं, मिरची असं अदामादात घ्यायची सर. तर यामध्ये सर आता TSH म्हणून सर ती आलेली आहे लक्षणं सर. आता मी तिला सर कुटच, बिल्व, मुस्ता असं हे सर हे दिले तर त्याच्या आता तिचं मलप्रवृत्ती कमी झाली आहे सर. मन्याशूल पण लक्षणं पण बरेचसे कमी झाली आहे सर तिचे आता. पण सर आता समोरच्या चिकित्सेमध्ये काय विचार करता येईल? नाही, आता चिकित्सा ही त्यानुसारच द्यायची. आपण TSH चा काही विचार नाही करायचा. भारबुद्धी व्हायला लागली की पेशंट बरा झाला म्हणून समजायचा. लक्षात. हो सर, भारबुद्धी थोडं कधी होणार, ग्रहणी चांगली झाली, धातू परिभ्रमण चांगलं व्हायला लागलं कीच भारवृद्धी होणार आहे. बरोबर आहे सर की नाही. सर श्वेत प्रदरची थोडी हिस्ट्री होती सर. हा. हं. हम्म. श्वेत प्रदरमुळे वजन पण तिचं वाढत नव्हतं सर तिचं. नाही, याच्यात कसं आहे तर सगळा अवरोधजन्य संप्राप्ती आहे, हे ना. बरोबर हो आहे. सर. विरुद्धासनामुळे अवरोधजन्य विरुद्धासनातून जो राजयक्ष्मा होतो त्याची कशी संप्राप्ती आहे, तशी संप्राप्ती आहे, है ना. वजन खाते तर पण वजन वाढत नाही, आहे की नाही. सर. बरोबर आहे. जी सर. मग जी आता सर. काय करायचं, पाचन आत्ता जे करताय ते तसंच पद्धतीने करायचं ग्रहणीचं. सुंठी सिद्ध जल देणं. म्हणजे 10 काही लक्षण जास्त नसतील तर सुंठी सिद्ध जल द्या. 10 लक्षणं असतील तर काय करायचं, मुस्ता सिद्ध जल द्यायचं. लक्षात. हो सर. म्हणजे काय होईल, हं, पाचन हं. कंटिन्युअस चालू राहील पानीय म्हणजे पाण्यातून. लक्षात. जी सर. बाकी काय आणि काय दिले तुम्ही म्हणतात, बिल्व दिलंय है ना. जी हो सर. कुटच, बिल्व, मुस्ता वापरलं होतं सर, सुंठ आणि मासे घेतली होती सर थोडंसं. चालेल. ते आता लक्षणं झाल्यानंतर सर मग कमी आहे. जी सर. ते फक्त झालं आता की TSH सर वाढलेला आहे 12.8 आहे सर. त्यासाठी रसपाचकी सर वापर सुरू करता येईल का सर मग नंतर, की एखादं वमन करून सर काही असं करता येईल सर शोधून करून? अजून वजनच वाढवूया त्यांचं. वजन वाढले की हो माझ्या सर. एक्झाम गोष्टी सॉल्व्ह होतीलच. ओके सर. त्यासाठी जी सर. अग्नी चांगला, खूप काळ अग्नी चांगला ठेवायला पाहिजे. थोडं ट्रीटमेंट पुरता उपयोग नाही. तिला पथ्यवेत्य सगळे पाळायला सांगा. हो सर. हो. नंतर मग तुपाचं प्रमाण चालू करा. एकदा क्लेद बीत सगळा गेला, श्रोतरोध सगळा गेला की मग परिपोषण कसं करणार तुम्ही धातूंचं, आहे की नाही. मग तसं जी धातूंचं सर. परिपोषण मग करायला वाताच्या ग्रहणीमध्ये काय सांगितले, दीपनीय घृत द्यायला सांगितले आहे ना. मग हो. ओके. कुठंतरी आधी हे होऊ दे, सगळं क्लेद बीत तो सगळा जाऊ दे. वजन वाढायला लागलं की समजायचं त्यांचा श्रोतरोध दूर व्हायला लागला, ग्रहणी ठीक व्हायला लागली. सर साधं तूप वापरलं तरी चालेल सर नंतर? सिद्ध केलेलं तूप सर त्या वापरता सुंठा टाकून द्यायचं तू. ओके सर. जी सर.
अजून बोला. हॅलो सर. हं, सर एक जेंट्स जेंट्स पेशंट आहे सर. हं, सर 51 इयर मेल मेल आहे सर. हं, प्रधान सर लक्षणं त्याला शेवटचे 2 हातांचे जे बोट आहे सर त्यालाच फक्त मुंग्या येतात. शेवटचे 2 हं, हातांचे बोट सर. आणि हं, सर मननॅशूल होतं सर पूर्वी 3 ते 4 महिन्यापूर्वी. पण आता काही नाही. फक्त सर मुंग्याने हे प्रधान कंप्लेंट आहे. हं. बाकी सर पोट साफ होत नव्हतं, कठीण मलप्रवृत्ती होती, आधमान होतं, उतले नक्तमूत्रता होती 2दा रात्रीला. भूक कधी लागायची, कधी नाही लागायची. तर बाकी सर मी नॉनव्हेज सर वीकली 1-2दा हेतूनमध्ये होतं. अधेमधे सर खर्रा खाणं सर होतं. हं, थोडं बाकी असं थोडं हिस्ट्री होती सर. हं. तर सर आता मी त्याला पाचन दिले सर. बस्ती-गिस्ती सगळं झालं सर. स्नेहस्वेदन सगळी लक्षणं सगळे गेले सर. आता पोटातली काही लक्षणं राहिली नाही. फक्त सर आता प्रधान कंप्लेंट की 2 हातांचे मुंग्या सर पूर्ण कमी नाही झालेल्या आहेत. तर याच्यामध्ये सर आता काय करता येईल सर? मानेचं दुखणं कमी झालं का? हां, मानेचं दुखणं नाही आहे सर आता. म्हणजे ते मानेचं गेलंच आहे सर. फक्त आता मुंग्या राहिल्या 2 हातांच्या. हाताला लावायला तेल-बिल कुठलं दिलंय मानेपासून हाताला लावायला? सर आता सहचर्य तेलच वापरलं होतं सर. घरात मुंग्या मग कधी येतात? सकाळ, दुपार, संध्याकाळ, थंडीत, गरम सर पाण्याने अंघोळ. कंटिन्यूच राहतात सर तसं म्हणतो सर तो. कंटिन्यू राहतात असं म्हणतो आणि 2 ते बोट जड वाटत त्याला असं म्हणजे कंटिन्यू वाटत दिवसभर असंच म्हणतो सर. हं. हां, तर तेच लक्षण फक्त राहिले. बाकी सगळी गेली लक्षण म्हणतोय. बाकी पोटबीट सगळी साफ लक्षणं होतोय. गेली सर आता. हां, पोट साफ होतंय, त्याला शरीर हलका वाटतंय, भूक पण छान लागत आहे आता. हां, फक्त मग सर मग आता 2 बोटांचं मुंग्यांचंच आहे. ठीक आहे. आता पित्ताची कुठली लक्षणं नाहीत ना? नाही सर नाही. आता विशेष आता काहीच लक्षणं नाही आहे सर हां, तसं. मग त्याला काय करा, नस्य चालू करा. हं, ओके सर. ओके. नसेल सर चिम कोणती अणुतेल किंवा फुगा सर? अणुतेल कोणतं? पण टाका आणि मधून-अधून गाईच्या तुपाचं पण नस्य द्या. हं. ओके सर. आता चिमचिमायन हे जे प्रकरण आहे, ते रक्तदृष्टीमध्ये पण येतं आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह फिनॉमिना म्हणजे अवरोधजन्य वातामध्ये पण येतं. आलं लक्षात? हं. पिपिलिका सरपण होणं चिमचिमायन. तर त्यामुळे 2 गोष्टींवर काम करायचं. रक्त चांगलं करणं आणि अवरोध जो आहे, अवरोधजन्य वात संपृक्ती ती दूर करणं. हं. हो, आलं हो लक्षात? सर. हां, त्यामुळे मग घृताचं नस्य करणं त्याने काय होतं, की पूर्वजत्रोगत ज्या गोष्टी आहेत त्या हे होतात. हं. एकदा स्नेहसंवेदन दिलेलं आहे का त्याला? कधी म्हणजे दिलंय का हो सर पूर्ण? 3-4 दिवस केलेला आहे सर. हो. हं, ठीक आहे. मग तसंच करायचं. बाकी हं. सर औषधींमध्ये सर काय देऊ सर? बला, गुडवेल सर, दशमूळ मी एवढं असंच वापरलं आहे सर आता. हं. बाकी आता कमीच झालीत ना लक्षणं. हो सर. फक्त त्यामुळे चिमचिमायनच राहिलं सर हातांना 2 ते हातांचं. ते होईल, त्यासाठी सर नसल्याने होईल. हां, नसल्याने ओके होऊन सर. जाईल ते. हं. आणि ते कंटिन्यू बरं. ठेवा ट्रीटमेंट. ते जरी विषय काय आहे, की पूर्वी सगळा उदावर्त होता, पूर्वी सगळा गेलेला आहे आणि तो वात त्या वेळी शाखागत गेलेला आहे. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही हो सर. कोष्टातल्या वाताचं अनुलोमन केलंत, बऱ्यापैकी हे केलंत, पण काही सूक्ष्म स्रोतसांमध्ये ती गोष्ट अजून राहिलेलीच आहे. आहे की नाही? त्यामुळे ते ते चालूच ठेवायचं. म्हणजे अग्नी चांगला ठेवणं, अनुलोमन करणं हे चालूच ठेवायचं. वात शमनाचं काम चालूच ठेवायचं. आलं लक्षात? आणि मधून-अधून वेळ मिळेल त्यावेळी मधून-अधून त्याला स्नेहस्वेदन करायचं. स्नेहस्वेदन केल्याने काय होणार? ते विलयन होणार दोषांचं ते कोष्ठात येणार जे शाखेत आहेत ते. हं. त्यामुळे मानेपासून सगळीकडेच तेल लावणं आणि दशमूळाच्या काड्यामध्ये बसवणं. हं. असं ओके. करायचं. दशमूलच्या काड्या सर बसवायचं त्याला. हं, ओके सर. पेटीस्वेद द्यायचं. हं. पेटीस हो सर. हो. ओके सर. आलं लक्षात? हेलो। हं. बोला. सर यंग एज में फीमेल्स में जब सर पीसीओडी हो जाता है, हं. तो सर पीसीओडी होने के दौरान सर उनके फेशियल हेयर ग्रोथ्स और बॉडी पे भी काफ़ी हेयर ग्रोथ हो जाती है। हं. सर पीसीओडी ट्रीटमेंट होने के बाद भी वो ग्रोथ सर रुकती नहीं है हेयर्स की। हं. तो हं. सर उसमें क्या कुछ करना चाहिए सर? हं. सिर बालों पर चेहरे पर बाल जो आना ये पुरुष का लक्षण है ना? जी सर। पीसीओडी में अनार्तव दिखता है। तो जब आर्तव ये पीसीओडी की ट्रीटमेंट होती है, आर्तव आने लगता है, ये सब कुछ होने लगता है, फिर भी वो हेयर्स नहीं जाते। हुँ? वो जी हेयर्स सर। जाने के लिए अलग-अलग कंपनियों ने अलग-अलग बनाए थे प्रोडक्ट, हाँ? रोमशातन ये जो कर्म करने के लिए, है ना? जी, जी सर। पर उतने वो रिज़ल्ट नहीं मिलते। हुँ? जी, एक इनकी कंपनी है पुणे में, तो उनका एक प्रोडक्ट है रोमशातन के लिए, कुछ तो नाम है। तो उसके कुछ रिज़ल्ट है, ऐसा मुझे सुनाई मुझे किसी ने बोला है। पर जी सर। मैंने जो-जो प्रयोग किए
हाँ, ऐसे रोम शातन के लिए जो पारंपरिक वैद्यों ने बताया वो जो मैंने प्रयोग किया तो उतना कितना देर तक वो करना, कब तक करना, ये सब चीज़ें रहती है। प्रैक्टिकली कई योग जो है इम्पॉसिबल रहते हैं, तक्र में ये करो, वो करो। तो उससे रिज़ल्ट इतने मिले नहीं। ओके सर। तो बेटर इसकी लेज़र की सर्जरी करो और ओके। सर्जरी के दरमियान जो अल्सरेशन आता है, आरक्तवर्णता आती है, उसके लिए पित्तशामक लेप करो। ओके सर। ठीक है? ये करना। हाँ? जी सर। तो ऐसा कोई एक प्रोडक्ट है तो वो रोम शातन के लिए पर कितना इफ़ेक्टिव मैंने कभी यूज़ नहीं किया। इसलिए मैं कुछ बता नहीं सकता उसके बारे में। ठीक है? जी सर। सर ये एल्डर एज में मतलब 65 या 70 के बाद में सर मोस्टली फीमेल्स में जो है ऐसा नी है जॉइंट्स में सर। हाँ, जी। रजः प्रवर्तन जब होता है, जी सर। चालू होता है, उधर तब से लेकर जो है जैसे हर एक को दिनचर्या है, रात्रिचर्या है, ऋतुचर्या है, वैसे स्त्रियों को और एक चर्या है, रजचर्या है ना? जी। क्योंकि उनमें गर्भाशय अलग सा अवयव है, बहुत ही रिस्पॉन्सिबल ऐसा अवयव है जिस जी। पे रिस्पॉन्सिबिलिटी बहुत आती है उन पर और उस अवयव के कुछ काम हैं, बड़े-बड़े काम हैं, है ना? गर्भोत्पत्ति है, ये वो है। तो जी उसकी सर। चर्या तो फ़ॉलो करनी चाहिए, है ना? वो उसका स्त्रीत्व दर्शाता है, वो गर्भाशय, है ना? पर वो जी सर। रजचर्या जो है वो पालन करना अभी के समय में बंद हो गया। जब पीरियड आते हैं तो क्या-क्या करना चाहिए, है ना? आजकल वो जी कोई सर। करता नहीं और वैसे करना जो है वो पिछड़ा है ऐसे लोग बोलते हैं, है ना? ताने मारते हैं। पर वो रजचर्या पालन करनी चाहिए क्योंकि महीने के 3 दिन जो है आपको मासी रजास्त्रीणाम रजस्रवतीत्रयम् 3 दिन जो है रजस्त्र होने वाला है, वहाँ पे गर्भ जो है क्षत होने वाला है और क्षत गर्भ जब उसका बराबर से अगर वो हील नहीं हुआ, है ना? तो जी सर। वो जो है गर्भाशय जो है वो मांसमय है, तो वहाँ व्रण अच्छा नहीं निर्माण होगा, व्रण में दोष युक्त होगा, वो बार-बार अगर दोष युक्त होगा, तो वहाँ पे खवैगुण्य आएगा और कभी शरीर में कुछ दोष वृद्धि हो गई, वात वृद्धि हो गई, पित्त वृद्धि हो गई, कुछ भी हो गया उल्टा-सीधा, तो जहाँ खवैगुण्य है, वहाँ पे दोष जाएँगे और वहाँ व्याधि निर्माण करेंगे। ये सहज जी सर। संप्राप्ति है। तो ये संप्राप्तियाँ ज़्यादा बनती हैं, दिनचर्या पालन न करने के बाद, बराबर है जी ना? सर। दिनचर्या पालन जी। नहीं कर रही है, हर महीने वो पीरियड के दरमियान भी जा रही, चल रही है, दौड़ रही है, ये कर रही है, खान-पान उस प्रकार का नहीं है, तो एक खवैगुण्य वहाँ बन जाता है। और हमारा जी जो सर। आजकल का जो व्यवहार है, जागरण है, दिन में सोना है, बहुत सी चीज़ें गलत ही सब चल रही है, उससे जो दोष प्रकोप होता है, तो पहले वो जहाँ खवैगुण्य है, वहाँ जाता है। इसलिए पीसीओडी की संभावनाएँ, पीसीओडी की जो ये है, वो बहुत बढ़ गया है। इसका मुख्य जी रीज़न सर। बाकी भी है, लाइफ़स्टाइल चेंजेस हो गए, पर ये भी मुख्य रीज़न ये है, दिनचर्या पालन न करना। जी तो सर। ये इतना बड़ा उसका हेतु है, उससे उत्पन्न इतनी बड़ी व्याधि है ना? तो ये बहुत ही कष्टसाध्य हो जाती है। हुँ, जी सर। ठीक है ना? तो इसके लिए पीसीओडी के लिए दवाई ढूँढने से अच्छा एजुकेट करना लोगों को ये बहुत इम्पोर्टेंट है। हुँ, जी ठीक सर। है ना? तो वो करना बहुत ज़रूरी है। जी सर। ऐसा है। सर ये एल्डर एज में सर 65 या 70 के बाद में सर मोस्टली फीमेल्स में सर एक तो ओवरवेट हो जाते हैं, हुँ, फिर दूसरा सर नी जॉइंट्स में जो है गैप बिल्कुल मतलब खत्म हो जाता है। हुँ। तो सर वो संधिगत वात भी वहाँ पे होता है या फिर अस्थिक्षय भी होता है? तो सर कैसे मतलब उसको वहाँ पे देखें सर कि किसमें? भाई उनको नी रिप्लेसमेंट की ज़रूरत ना पड़े उनको ओल्ड एज में? नहीं, ना पढ़ने के लिए तरुण उम्र में ही व्यायाम और आदि चीज़ें करनी चाहिए, है ना? हमारे जी सर। जो हमारी दिनचर्या है, उसमें जो वर्णित जो चीज़ें हुँ। हम वो किए नहीं जाते, है ना? अभ्यंग होता ही नहीं लोगों से, है ना? जी सर। कैसे अस्थियाँ अच्छी बनेंगी, है ना? पहले के ज़माने में ऐसा नहीं था, तो अभ्यंग होता था, तेल लगाना होता था, एटलीस्ट हफ्ते में 1-2 बार तो होता था, सिर को रोज़ तेल लगाते थे, वो है ही नहीं। तो जो जी। सारता है अस्थि की वो अस्थि धातु का जो बल है वो पहले से ही कम हो जाता है। मेनोपॉज़ के बाद इतना वात वृद्धि होती है, पहले से ही खान-पान गलत है, उसमें वात वृद्धि हुई है और फिर वो अस्थि धातु का क्षय करती है और ये सब कुछ जी हो सर। जाता है ना?
जी। तो इनके ऐसे पेशेंट को करना क्या? तो उनको नित्य अभ्यंग तरुण उम्र में नहीं किया व्यायाम, ये नहीं किया, तो अभी अभ्यंग तो करो बोलना, बस्ती चालू करना, ये सब चीज़ें करनी पड़ती है ना? जी सर। हुँ, ऐसा है। हुँ, सर तीर्थशील बस्ती कैसा रहेगा सर इसमें? अच्छा रहता है तिक्तक बस्ती। मी तिक्तक बस्ती जो है अस्थि धातु को बल देता है ना? जी सर। रोग दूर करता है। हुँ, ओके सर। ठीक है ना? हुँ, जी सर। हुँ। थैंक यू सर। अ, विचारू एक प्रश्न. विचारा. तर 75 वर्षाचे मेल पेशंट आहेत. हं, सध्या त्यांना त्रास काही नाहीये, पण थोडंसं स्ट्रेसमुळे बीपी शूट झाला होता. तर ते चेक केलं तर साधारणतः 160, 100 वगैरे असं होता. कधी 140, 100 कधी 180, 100 लागायचा. हं, त्या पेशंटनं पूर्वी कधीच ऑस्कल्टेशनला मरमर नव्हती. परंतु सडन त्यांना मरमर लागायला लागली. हं, अ, तर पण बाकी सिम्प्टम्स ब्रेथलेसनेस वगैरे असं काही नाही. हं, नेहमीच त्यांचे नाडीचे ठोके साधारणतः 52 ते 58च्या आसपास असायचे. हं, 60च्या आतच. हं, कधी त्यानंतर मग 2D इको केलं तर त्याच्यात अवॉर्टिक स्टेनोसिस म्हणून आलेलं आहे हं, आणि लेफ्ट वेंट्रिक्युलर स्ट्रेन पॅटर्न असं आलेलं आहे. हं, गुडघे दुखतात त्यामुळे ते फार काही चालत नाही. पण हं. तसं वगैरे काही चालत नाही. आ? कार्डिओलॉजिस्टला पण दाखवलं तर त्यांचं काय म्हणणं होतं की ओपन हार्ट करून वॉल रिप्लेसमेंट करावी लागेल. हं. ओपन हार्ट करून आता या वयात काय वॉल करणार है ना? रिप्लेसमेंट करावी लागेल. हं. तो हाँ. उम्र ज़्यादा रहती है। मग ते हाँ, आता आपण हुँ। अब हम क्या कर सकते हैं सिम्पटम्स उसको लक्षण तर काहीच नाही. अब ये उम्र ही ज़्यादा है ना? तो वात प्रकोप से होने वाली सब चीज़ें रहती है। हाँ, इनको क्या करो हृदय पर पिचू रखने के लिए बला तेल का पिचू दे दो। हुँ? बला तेल पिचू नहीं रख सकते तो बला तेल लगाना चेस्ट पर, हाँ? और ठीक है? फिर दूसरा है सुकुमार घृत मिलता है, वो शमन मात्रा में दे दो 1 चम्मच। 1 चम्मच सुकुमार घृत। और पूरा शरीर हाँ, को अभ्यंग के लिए जब हाँ. पुनर्नवादी तेल मिलता ये होता है, चरक में है। पुनर्नवा तेल। इसका रेफरेंस दूँगा, वात व्याधि हृदरोग और इसमें कारगर है। ये पहले चालू कर दो, ठीक है? हाँ? मुनक्का-बिनक्का जो है वो खान-पान में रखो, ठीक है? हुँ, और सर एक पेशंट आहे. 61 वय आहे त्यांचं. मेल पेशंट आहे आणि त्यांना 5 वर्षापूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला होता. हं, लहानपणापासून त्यांना काही ना काहीतरी म्हणजे स्किनचे आजार होत राहतात हं, आणि त्यांना म्हणजे आता त्यांचे जे लेफ्ट साइडचा आहे पक्षाघात आणि आता त्यांना ग्रीफ वगैरे ही येते. हात पण वर उचलता येतो, चालतात पण सपोर्ट घेऊन चालावं लागतं. हं, तर त्यांचे जे हेतू बघितले ना सर, तर त्याच्यामध्ये त्यांचा आहे ना मांसाहार आठवड्यातून 2-3 वेळा मांसाहार करतात. हं, डेली ते अल्कोहोल घेतात. 3 हं. पेग अल्कोहोल होतं त्यांचं मग आणि त्याच्याबरोबर ते फरसाण, खारे शेंगदाणे, द्राक्ष, हं, फुटाणे असं खातात त्याच्याबरोबर. हं. परत जेवण त्यांचं तळलेलं असतं बरं. आणि कटू म्हणजे तिखट असतं, मसालेदार असतं हं, आणि त्यांचा एक हेतू मेन म्हणजे सर अतिमैथुनाची त्यांना खूप सवय होती नाही का? हं, आणि आता पण ह्या 61 एजमध्ये पण ते सांगतात, की त्यांची खूप इच्छा होते नाही का हं, ह्याच्यामध्ये. हं, हं, तर असे त्यांचे हेतू आहेत आणि त्यांना आहे ना सेल्युलायटिस पण बसलेलं आहे सर आता दोन्ही पायांना हं, आणि त्याच्यातून पाणी येतंय थोडं-थोडं. तर मग हं, ह्याच्यामध्ये म्हणजे आता ही रक्तदृष्टीची कारणं आहेत हे कळालं सर. हं. पण मग ह्याच्यामध्ये जे सेल्युलायटिसमध्ये शोथ अतिमैथुन पण आहे का पायाला? हो, हो. मग शोथ कशाने आहे सर. करतो? तो कष्टसाध्य सांगितलंय. असाध्याकडेच जातो तो. ओके, पुढे. ओके.
हां, पण मग सर मला हे विचारायचं होतं, हे पाणी म्हणजे रक्तदृष्टीचे तर होते पाणी बाहेर पडायला लागलंय ना सुजेतून. हो, हो. पाणी येतंय सर तो थोडंसं स्क्रॅच केल्यावर. हा हो, टिश्यू हो, ब्लॉक हो. बसला तो त्यांना आता. पुढं. ओके. तर सर मग आता इथे रक्तदृष्टीची सगळी कारणं तर दिसतायत त्यांची नाही का, अल्कोहोल हे सगळं. पण मग इथे अतिमैथून जे आहे, मग ह्याच्यामध्ये म्हणजे शुक्राचा पण विचार करायचा का? म्हणजे आता एखादे पेशंट आपल्याकडे आले, तर इथे कसा विचार करायचा? हम्म. काय? म्हणजे शुक्राचा तो पण व्याधी तो शुक्रधातूचा व्याधी मानसिक व्याधी म्हणून बघायचा का मग? ओके. बरं, बरं. लक्षात काय? हं. हं, हं, हं. त्यामुळे कुठल्या वयात काय होतंय हे आता हे सगळे हेतूच वाईट आहेत सगळे त्याचे आहे ना. आता कोण हं, हं, सावरणार हं. त्याला? आपण तर काय सावरायचं नाही बरोबर, आता. सांगून बरोबर. बघून तो काय सुधारणार आहे का? नाही. है की नाही? नाही, बरोबर आहे. हं, हं. त्यामुळे काहीच नाही करायचं. त्याने ऐकला तर ठीक, आहे की नाही? पण आता शोतातून पाणी यायला लागलं लक्षात, हं. तर ती कठीण होऊन जाते कंडिशन. आता LVF कमी झाली असेल त्याचा. हं, हं. हार्टचं एकदा 2D इको करा. मग तो कमी झाला असेल ओके. आणि मग ते सगळं बिघडलं असेल. आता कार्डियाक फॅक्टर किती आणि लिव्हर फॅक्टर काय हिपॅटिक फॅक्टर किती आहे तो बघायला पाहिजे. किती त्यांचं हे आहे. आता क्रिएटिन वाढलं असेल. आलं लक्षात. त्यामुळे आता ते हं, कठीण आहे हं. कंडिशन त्यांची पुढं. ओके, ओके, ओके सर. असं. ते दारू तर सगळं मग अशा पेशंटमध्ये आपण कामज्वराचा पण विचार करू शकतो का? नाही तुम्ही आपण कामज्वरामधले मेडिसिन हो कामज्वरा विचार करू शकतो आणि आपण आता काही विचार करून तो काय ऐकणार नाही. पण कशाला काय विचार करायचे? म्हणजे असं आहे. नाही म्हणजे आता एखादे दुसरे पेशंट आले तो जर आपल्याकडे अशा तो पद्धतीचे. जर हे करायला असेल तर ठीक आहे. पण हे काय ऐकणारे नसतात. ओके, ओके हां. सर. तो काय ते स्वतःच त्यांनी स्वतःचं कबर खोदलेली असते. हो, हो. असं चालेल. आहे ना. हं. हो, हो. मुमुक्षूला चिकित्सा देऊ नका. आहे की नाही? तो मरायला हं, टेकलेला आहे, त्याला मरायची इच्छा आहे. हं. अजून थँक यू सर. हं. हॅलो सर, एक असं क्रिएटिनिनचं पेशंट आहे सर. ऍक्च्युली त्याला लक्षणं सर काहीच नाही आहे. त्याचे सर ॲलोपॅथीचे 6 ते 7 औषधी सुरू आहे सर, रोज खातो. हं. आणि तो म्हणतो सर मला लक्षणं काही नाही. क्रिएटिनिन वाढलेलं आहे 4.3 आहे सर. आणि शोथ आहे थोडासा. बाकी पचन, पोटसाफ सगळं सगळं चांगलंच आहे सर. नॉर्मलच आहे म्हणतो सर तो. हं. तर सर आता लक्षणं सर काही मिळाले नाही आणि हेतू सर तो ऍक्च्युली सर पहिले मिलिटरीमध्ये होता. हं. बाकी सकाळी तंबाखूपान आणि थोडं संतर्पणजन्य काही काही हेतू मिळाले सर थोडेफार दही येते. हं. तर सर यामध्ये सर आता चिकित्सा करताना तो म्हणजे लक्षण तर काही नाही सर, पण आपल्याला क्रिएटिनिन बाकीचे हे पण दिसत पण आहे. बाकी युरिया वाढलेला आहे सगळं शोच दिसतोय आणि ना थोडं आपल्याला. स्थूल पण आहे सर. शोच दिसतोय तर स्वतःची चिकित्सा करायची. शोथ आहे सर. हो सर, त्या चिकित्सेमध्ये सर यामध्ये सर काय कोणत्या द्रव्यांचा शोथ वापर करता सलग येईल सर? कंटिन्युअस शोथ असेल म्हणजे हलत नसेल काही नाही कंटिन्युअस तसा शोथ आहे. जाड झालेले आहेत पाय. सार्वत्रिक लक्षणं बघायचीच शेवटी किती झालं तरी. क्षुधा कशी आहे, निद्रा कशी आहे, स्वेद कसा आहे. याच्यानुसार दोषाचा कुठला शोथ आहे, काय शोथ आहे तो कळतो. है ना. शोथ थंड हो. असेल, तो हलत नसेल, जड वाटत असेल तर कफचे शोथ आहे. नाही की नाही. कमी जास्त होत असेल, आहे की नाही. दुखत असेल पाय असेल तर तो वातजे शोथ आहे. रक्त वर्णत असेल, दाह असेल, असं असेल तर पित्त शोथ आहे. त्यानुसार वाताची पित्त शोथाची चिकित्सा करायची. ओके सर. आहे की नाही. वाताचे शोथ असेल, दुखणं, बिकणं कमी जास्त होत असेल तर देवदार, दशमूळ ही सगळी औषधं वापरायची. आणि शोथच ओके कमी सर. करायचा. तो शोथच हे झाला की ते क्रिएटिनवर परिणाम पडणार आहे. तर तो गुडार्थ योग सर तो वापरता येईल का सर गुड आणि वापरू अद्रक? शकतोय ना. गुडाद्रक. ते सकाळीच द्यायचं का सर रसायन काळात? सर 2 गोळ्या बनवायच्या. सकाळी एक द्यायची, संध्याकाळी एक द्यायची. ओके सर. सुंठेचा प्रयोग करा. 10 लक्षण नसतील तर. देवदारचा प्रयोग करा. 10 लक्षण नसतील तर. बोला. सर मगाशी माझं नेट गेलं होतं. तुम्ही बस ह्याची गडी सांगितली होती तेलाची. कुठल्या तेलाची? मला तेल लावायचं आणि बला तेलाची गडी. सुकुमार घृत घ्यायचं 1 सुकुमार घृत. चमचा आणि पुनर्नवादी तेल मिळेल चरकामध्ये आहे बघा. ते तेलाने रोज अभ्यंग करायचं. ओके सर. अभ्यंतर मला फक्त तेल सुकुमार घृत. लावायचं. हृदयाच्या ठिकाणी, हृदयाच्या वर तिथे मला तेल रोज दिवसातून 3-4 वेळा हात फिरवायचा नाही तर पिचूस ठेवायचा. ओके. ओके सर, ठीक आहे. ते उपस्नेह न्यायाने तिकडे मृदुता आणि हे सगळं आणलं. जिथे काठिण्य आलंय तिथं मृदुता आणली. याच्यामध्ये आपण असा काही विचार करू शकतो का की तिथे ते कॅल्शियम डिपॉझिट
झाल्यामुळे तसं झालंय. तर आपण जो आपले शंख कपसिक शोधन करतो, तर ते जे शोधन क्षार, आम्ल, लवण, कांजी त्याचा अभ्यंतर उपयोग केला तर तिथला तो क्षार पचेल का? त्याचं नाही, म्हातारा वयात क्षार काय द्यायचा नसतो हे ना. होईल का? असा काही हां. क्षार या वयात द्यायचा नाही, कारण क्षार ओजाला आणि शुक्राला घातक असतो, हे की नाही. ओके सर. धातुक्षयजन्य वातव्याधी आहे ना, मग आपण त्याला ब्रोहण करायचं, हे की नाही. ब्रोहणातून वातशमन करायचं. अजून हॅलो. बोला. हा सर, एक 47 वर्षाची फिमेल पेशंट आहे. ती IT एक मध्ये मिनिट जॉब हा. करते. 47 वर्षाची फिमेल. हा, फिमेल पेशंट IT मध्ये जॉब करते. गुजराती आहे ती. रोज 9 आवर्स स्क्रीन टाइम असतो वर्किंग तिचे. आणि तिला 1 वर्षापासून मायग्रेनचा त्रास होतोय. पण आता ह्या 2-3 महिन्यापासून जास्त होतं. त्याच्यामध्ये पूर्ण डोकं जड पडतं आणि पूर्ण डोकं दुखतं आणि असं जळजळ झाल्यासारखं वाटतं, गरम वाटतं डोकं. आणि शोल्डर पण दुखतात. आधमान पण आहे तिला आणि इथे जळजळ पण होते, जळजळ काय बर्निंग होते म्हटलं? सेन्सेशन. काय बोलले सर? जळजळ काय जळजळ होते. कुठे? जळजळ इथे चेस्ट, म्हणजे चेस्टच्या ठिकाणी अशी. तिला डायबिटीजची हिस्ट्री आहे सर 10 वर्षापासून. इन्सुलिन चालू आहे 40 युनिट. थायरॉइडची पण हिस्ट्री आहे. तिला 75 थायरोनॉम चालू आहे. हायपरटेन्शन टेल्मा 40 चालू आहे. आणि बहुदोषावस्था आहे सर पूर्ण इथे. आणि तिचे हेतू पण तसेच आहे, म्हणजे सकाळी ते फरसाण वगैरे, मेथी असं जास्त प्रमाण आणि मीठ वगैरे सगळं जास्त बंद केले काय त्याच्यात. तू? हा सर, बंद केले हेतू. बर. आणि निद्रा पण खंडित आहे, त्याच्यासाठी पण ती टॅबलेट घेते. आता डोकेदुखीसाठी तिला ट्रीटमेंट घ्यायची आहे का खास? हा, मेन मायग्रेन साठी ती मग आली डोकेदुखी सध्या कधी वाढते? माझ्याकडे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी नाही सर, कंटिन्यू राहते वाढते? तशीच. उन्हात गेल्यावर त्रास वाढतो का कमी हा, होतो? हा, उन्हात वाढतो. उन्हात त्रास वाढतो. ऊन कसलं आहे? वृक्ष गुणाचं, उष्ण गुणाचं आहे. हा, पुढे हा. हा पुढे सर, थंड बस पाण्याने आंघोळ एवढंच. बिंघोळ केली की डोकं दुखतं का? नाही सर, ते नाही हा, विचारलं मी. काय हे विचारायचं? उलट सुलट सुलट उलट उलट सुलट असं काय विचारायचं? आपल्याला डोकेदुखी कशाने होते आपल्याला माहितीये. एक तर वातजे शिरोरोग, सामान्य संप्राप्ती, है की नाही. याच्यात अपतर्पणजन्य हा, गोष्टी हा, झालेल्या हा, आहेत, ह्या झालेल्या आहेत आणि वाताने वात शिरोगत होऊन हा, वातज हा, हा, शिरोरोग झालेला आहे. दुसरा शिरोरोग हा, कशाने हा, हा, होतोय की पित्तजे शिरोरोग आहे ना. पित्त प्रकोप आहार पित्त विहार घेतला शिरशिर. तर हा, त्याच्याने होऊ शकतो. कफज कसा हा, होतो? हा, त्याच्यात जडपणा येतो. हा, दुसरं हा, आणि एक शिरोरोगाचं शिरोरेजेचं कारण जे आहे ते रक्तदृष्टी आहे. रक्तदृष्टी. बरोबर आहे. हो, उन्हात हो गेल्यावर सर. जर शिरोरुजा वाढत असेल तर ऊन वृक्ष गुणाचं आणि उष्ण गुणाचं आहे. बरोबर. उष्ण गुणाचं पित्त आहे, हो, वृक्ष गुणाचा वायू आहे, हो सर. म्हणजे वातपित्तात्मक हा, संप्राप्ती आहे, है की नाही. हा, हा, हो सर. हम्म. हो, मग असं असेल तर मग थंड पाण्याने डोक्यावर आंघोळ केली की काय तसा त्रास व्हायला नाही पाहिजे. किंवा बरं हा, वाटलं हा, असेल थंड पाण्याने आंघोळ केली तर पित्ताचा मुख्य अनुबंध आहे किंवा पित्त डॉमिनंट आहे. पण थंड पाण्याने पण त्रास होत असेल तर शीतगुणाने वात प्रकोप परत होणार, म्हणजे केवळ वाताची संप्राप्ती. हो, असे हो, क्रॉस सारखे विचारायचं सगळं. हो सर. हा, मग त्याच्यातून आपल्याला ते हो वाताचे सर. पित्ताचे कफज आहे ते कळेल. हा, पोट साफ होत नसेल हो, तर हो. कुदावर्तामुळे शिरोरोग होतो, है की नाही. मग तसं पोट साफ हा, होतंय का बघायचं. पोट साफ होत नसेल तर त्याचा विचार करायचा. मळाचा, हा, हा, अधोवाताचा, मूत्राचा, याचा कायचा विचार ओके, करायचा. ओके. हम्म. हा सर. धूळ, हो, हो. धूर, बाष्प ह्याच्यात तिच्या संपर्कात ती येते का हे बघायचं. दुपारी झोपत असेल तर शिरोरोगाचं कारण आहे, तर दुपारी झोप जर असेल तर हा, ती बंद करायची. रात्री जागरण हे हम्म. शिरोरोगाचं कारण आहे. उंच उशी घेणं हे शिरोरोगाचं कारण आहे. उशी न घेणं हे शिरोरोगाचं कारण आहे, है ना. हो धुळीसारख्या सर. हो प्रदेशात सर. राहणं, धूळ घेणं हे शिरोरोगाचं कारण आहे. आलं लक्षात. हो सर.
हो सर. अंघोळ बिंघोळ न हो. करणं हे पण शिरोरोगाचं कारण सांगितलेलं आहे. मग तसं काय आहे, काही जण 2-2 दिवसानं हे करत नाहीत, 5-5 दिवस डोक्यावरून पण अंघोळ होत नाही. खरं डोक्यावर अंघोळ करणं अपेक्षित आहे. ते पण हां, शिरोरोगाचं हां, हां. कारण आहे. हो. आहे की नाही? खूप बोलणं, हो भाषण सर. करणं, भांडणं-बिडणं मोठमोठ्याने हे सगळं हे पण शिरोरोगाचं कारण आहे. त्यामुळे हे सगळं हो, रूल हो. आउट करून आपण ते नेमका कुठला शिरोरोग आहे, स्वतंत्र शिरोरोग आहे का परतंत्र शिरोरोग आहे, स्वतंत्र असेल तर कुठला आहे, वातज आहे का, पित्तज आहे का, रक्तज आहे का, काय आहे, हे काढून मग हं, हं, हं. नस्य द्यायचं का, घृतपान करायचं का, अवतर भक्ती स्नेह द्यायचं का, आलं लक्षात? हं, हं, हं. की हो सर. काढा-बिडा द्यायचा दशमुळाचा, की नाकात काय सोडायला तूप-बीप द्यायचं, हे ठरवायचं. तिचे हं? हो सर. हं, तिचे हेतू आहेत सगळं पित्ताचे हं, आणि तिचं सर म्हणजे ती हेड ऑफिस आहे वाटतं तिचं हं, म्हणजे मेन आहे तिथली ती हं, बॉस. त्याच्यामुळे तिचं कंटिन्यू सगळा लोड तिच्यावरती असतो हं. आणि कंटिन्यू असं बोलणं वगैरे असं जास्त आहे तिचं असं. हां, असं जर असेल तर गाईच्या तुपाचे नस्य तिला चालू करा. हं. आलं लक्षात. हो डोकं सर. जड नाही ना होत एवढं विचारा. जड होत असेल तर तूप नाही वापरायचं. हां. तर हो सर. गाईच्या तुपाचं 2 दिवसातून, 3 दिवसातून एकदा असं नस्य घ्यायचं. किंवा हां, हां. चंदनबला लाक्षादी हो तेल सर. किंवा धान्वंतर तेल, क्षीरबला तेल अशांचं नस्य तिला चालू करायचं. मग ती डोकेदुखी तिची थांबेल. हो सर. पोट साफ होते का नाही बघा. हो, होत हो. नसेल तर ते पोट साफ व्हायचं औषधं द्या. असा सगळा विचार हो, हो. करून व्यवस्थित ती केस बघून औषधं द्या. हं. असं हो सर. चालेल. हं. हं. हॅलो सर. बोला. हॅलो सर. एक सर फिमेल पेशंट आहे 56 इयर. हं. सर तिचं ते ॲलोपॅथीचा डायग्नोज घेऊन आली सर. तिचं ऑपरेशन झालं होतं एक आवाज गेला तुमचा. आवाज गेला ना? हॅलो सर, आवाज येतोय? हां, बोला. हां सर. बाकी सर लक्षणांमध्ये नाही, आवाज गेला तुमचा मध्ये. तिला उदरदाब. काय बोललात ते काय कळालं नाही. ओके सर. सर तिला सर लिव्हरमध्ये हिमॅन्जिओमा सर झाला होता. ऑपरेशन झालं सर 2 महिन्यापूर्वी 56 आणि फिमेल ना? डॉक्टरांनी सर तिला हां सर 56 फिमेल. हां. आणि सर डॉक्टरांनी तिला वारंवार सर म्हणजे ऑपरेशन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. तर बाकी सर लक्षणांमध्ये सर आमाशयाची काही लक्षणं आहे सर. पण फक्त ऑपरेशन केलं आगमन, ना पोट त्यांनी? नाही साफ होणं. हो सर, झालंय सर एकदा ऑपरेशन. परत झाला पण हिमॅन्जिओमा? पण आता ती हो सर, मोठा होता सर हिमॅन्जिओमा. हं. पण आणि सर बाकी सर आमाशयाचे लक्षण आहे सर. आगमन, पोट नाही साफ होणं, अरुची, भ्रम, अनिद्रा. हो. सर 40ला बाकी सर गर्भाशयाचं सर 40 वर्षालाच तिची पाळी चालली गेली आणि रुची, रसक्षयाची लक्षणे. आणि सर बाकी हेतूंमध्ये सर थोडंसं मिरची, खर्ऱ्याचं सर होतं. खर्रा तंबाखू सारखं होतं हे सर. बघा, व्यसन आणि इथे शिळखाणं. अशा केसेसमध्ये काय आहे, रक्तावर काम करायचं आणि वातावर काम करायचं. वात रक्तामधले जे हायेस्ट योग आहेत, वात रक्तामधले पहिले नाही, नंतरचे जे योग आलेले आहेत, त्या योगांचा हो वापर सर. करायचा. म्हणजे वात रक्तामधल्या बस्त्या मुख्य चालू करायच्या. कोण आहे? MRI? MRI की पेशंट ओके आहे सर. त्याच्या? MRI की पेशंट आहे? 5 मिनिटं बसा, 5 मिनिटं. हं. तर कधी होतो गुल्म, कधी होतात गाठी, तर मोठ्या प्रमाणात झालेला वातप्रकोप मूढ गतीने कुठल्यातरी धातूमध्ये, कुठल्यातरी अवयवामध्ये, कुठल्यातरी भावपदार्थामध्ये गेला आणि तो भावपदार्थामध्ये का जाणार? तो रक्तामध्ये जायला काय, लिव्हरमध्ये, यकृतामध्ये जायला काय कारण आहे? कारण आहे की रक्तदुष्टीजन्य आहार. बरोबर आहे? हो सर. आणि रक्तदुष्टीजन्य हो आहार सर. एवढा घेतलेला गेला असणार आहे की रक्त पण दुष्टी झाली, त्याची मूल स्थानांमध्ये दुष्टी झाली. वाढलेला वातप्रकोप म्हणजे गर्भाशय काढल्यामुळे झालेला, खाण्यापिण्यामधून झालेला असा सगळा वातप्रकोप. त्याने शोधलं कुठं कुठं जायचं, त्याला मिळालं यकृत आणि यकृतात त्याने गाठ निर्माण केली. म्हणून गुल्माच्या पित्ताचं चिकित्सकांनी स्थान केली आहे. बस्ती आहे. कारण प्रेरकत्व वायूच आहे. वायूच नसता तर नसती गाठ झाली. बरोबर आहे की नाही? दुसरीकडे झाली म्हणजे हो काहीच झालीच नसती, ती संप्राप्तीच घडली नसती. आहे की नाही? नुसतं रक्तदृष्टी झाली असती आणि काहीतरी वेगळा रक्तपित्त झाला असता, काहीतरी दुसरा व्याधी झाला असता. पण गाठ होण्यासाठी प्रेरक वायू आहे. त्यामुळे तिथे चिकित्सा आलेली आहे, बस्त्या आलेल्या आहेत. बस्त्या देताना पित्ताला अनुलक्षून बस्त्या द्यायच्या. म्हणजे पित्त शामक अशी औषध द्यायची आणि अनुलोमन करायचं. कटुक्याद्य ओके घृत सर. बाकी म्हणजे कुटकीचं घृत, कुटकी आणि बाकीचे द्रव्य असलेलं घृत ते इथं बेस्ट आहे.
यकृतावर जाणार आहे. ओके लक्षात पहिला पाचन करा आणि मग हे घृत चालू करा. ओके सर पाचनामध्ये रक्तपाचक रसपाचक मांसपाचक वापरता येईल का? अं? मांसपाचक रक्तपाचक वापरता येईल रक्तपाचक सर वापरा, वापरलं रसपाचक द्या. लक्षात अनुलोमनासाठी एखादा कल्प द्या. मी पाचन अनुलोमन हो. पाचन अनुलोमन असं केल्यानंतर कुटकीचं घृत वापरायचं. कुटकी भेदन करते, ओके शोधन करते पित्ताचं. लक्षात आणि ते तूप असल्यामुळे वात प्रकोप करत नाही. ओके सर हं? जी सर असं करा. ओके बरं सर आता हळूहळू सर ते हिमांजीवना पूर्ण कमी होऊन जाईल सेन्सर मग साईज नंतर प्रवृत्तीच बंद होऊन जाणार ती हिमॅन्जिओमा व्हायची. हो सर किती वेळा करणार ऑपरेशन? हो सर त्यांना हो, सांगा हो, अशी बरोबर आहे, प्राप्ती घडली म्हणा. आता तिने कफवर्धक ओके. काय आहार विहार घेत असती, मेददुष्टीकर काय घेतली असती, तर तो वाढलेला वायू त्याने कुठल्या तरी त्या स्थानात जो स्थान तिचा खराब आहे, बीजदृष्टीच्या स्थानात आहे किंवा ख वैगुण जिथे झालं तिथे जाऊन तिथे गाठ केली असती, आहे की नाही? मग तिथं कुठेतरी मेदाची गाठ हो. मिळाली असती आणि अशी मिळाली असते. तर तिने रक्तदृष्टीकर एवढा आहार केलाय, एक तर तिला वातरक्त झाला असता म्हणजे ह्या बाईला, म्हणजे पायाला सूज येणं, आग होणं, डीव्हीटी बीव्हीटी काय 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 झालं असतं. बरोबर आहे. पण तिचं दृष्टी अशाच प्रमाणे होती की यकृतामध्ये तिची गाठ झाली, हिमॅन्जिओमा झाला. बरोबर आहे की नाही? आणि तशीच हो, लक्षणं आहेत, ओके. हेतू तसेच आहेत. त्यामुळे तसं करा ट्रीटमेंट. पहिलं पाचन करा, रक्तपाचक रसपाचक असं करून अनुलोमन करा. देताना पित्त प्रकोप काय द्यायचं नाही, म्हणजे पित्त पण खराब होणार नाही आणि वायूला पण विरुद्ध काय होणार नाही असं द्यायचं. वात पण वाढणार नाही. आणि मग त्यानंतर मग कटुखाद्य घृत दिले की होतंय सगळं बरोबर. नाही ओके, कटुखाद्य घृत मिळालं तर ठीक कुठली आहे सर. पटोल बिटोल हे करा आणि तुपाबरोबर द्या. कुठली पाहिजे. सिन हो ओके सर ओके 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 ठीक आहे सर ओके सर ओके चलो थांबूया.